आपल्याला सगळ्यांना माहिती की महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकेच्या निवडणूक सुरू झालेली आज 3 वाजता अंतिम चित्र स्पष्ट झालेलं आहे. काही जागा बिनविरोध झालेल्या आहेत वेगवेगळ्या महानगरपालिकेच्या, बाकीच्या ठिकाणी पंचरंगी अशा प्रकारचे आता निवडणुकीला सुरुवात झाली. या निवडणुकीच्या निमित्तानं सगळ्याच शहरांच्या मध्ये 9 वर्ष निवडणुका न झाल्यामुळं खूप कार्यकर्ते म्हणजे 17ला निवडणूक झाली त्यानंतर 22ला व्हायला पाहिजे होती ती 22ला होता आता 26ला होतीये 26 तास सुरू झालेलं आहे. फेब्रुवारीतच आपल्याला निवडणूक व्हायला पाहिजे होती 22 मध्ये आणि त्याच्यामुळं बरेच कार्यकर्ते इच्छुकांची संख्या सर्वच राजकीय पक्षामध्ये जास्त होती. त्यामध्ये केंद्रामध्ये जरी आम्ही एनडीए सरकारमध्ये असलो राज्यामध्ये आम्ही महायुतीमध्ये असलो तरी आपल्याला आठवत असेल मागे महाविकास आघाडीमध्ये काम करत असताना देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये जिथं शक्य असेल तिथं आम्ही आघाडी करायचो, जिथं शक्य नसेल तिथं आम्ही त्या ठिकाणी एकमेकांच्या विरोधामध्ये उभे राहून त्या निवडणुकांना सामोरं जायचं अशा प्रकारचं मागचे सुरुवातीला पत्रकारांना सांगतो इथं पत्रकार परिषदात मी यायचं ठरवलेलं होतं. माझ्या सहकाऱ्यांना मी सांगितलेलं होतं, परंतु सुरक्षिततेच्या कारणामुळं काही आमच्या पत्रकार मित्रांना त्यांचं कार पत्रकारितेचा निवड बघून सोडायला पाहिजे होतं, परंतु थोडस काही तपासणी वगैरे करण्याचा प्रयत्न आमच्या पोलीस खात्याने केलेला आहे. आमचं म्हणता येणार नाही राज्य सरकारच्या कारण आचारसंहिता आहे तर त्यांनी केला तो बरोबर नाही. मी अधिकाऱ्यांना पण सांगितलं की हे बरोबर नाही. पत्रकारिता एक महत्वाचा पत्रकार आहे आणि लोकशाहीमध्ये त्यांचंही एक अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्व आहे आणि त्याच्यामुळं असं आता कुणी जरी झेड कॅटेगरीचे पुढील तरी देखील आपण ती काळजी घ्या अशा पद्धतीनं तुला सांगितलेलं आहे. तर कृपा करून तुम्ही त्याबद्दल आमचा कुणाचा त्याच्यामध्ये दोष नाहीये हे माझ्या पत्रकार मित्रांनो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हे शहर जे बदलत गेले ह्या शहरांनी एक आकार घेतले. हे 1991 ला या शहराने एवढं खासदार केलं त्यावेळेस त्या शहराची म्हणजे फार काही ओळख नव्हती. काही ठराविक कार्यकर्ते होते, परंतु तेव्हा एकसंघ काँग्रेस होती आणि काँग्रेसचे राजीव गांधींनी आणि आदरणीय पवार साहेबांनी मला उमेदवारी दिलेली होती आणि त्याच्यातून मला इथल्या अनेक लोकांनी आशीर्वाद दिले. काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांनी आशीर्वाद दिले. सरकारने मला मदत केली आणि मतदारांनी विश्वास टाकला आणि मला वाटतं त्यावेळेस 35,000चं लीड मिळालं होतं. मी खूप लाख मतांनी निवडून आलो, परंतु ज्या विधानसभा तेव्हापासून मी ठरवलं की आपण राजकारणात इतके नौके आपला जास्त ओळखी नाही, परंतु निव्वळ काँग्रेसचे राजीव गांधी आणि आदरणीय पवार साहेबांच्याकडे बघून आपल्याला निवडून दिलेलं आहे आणि आपण काम केलं पाहिजे. आणि तेव्हापासून मी कामाला सुरुवात केली. बँकला निवडणुका आल्या त्या पहिल्यांदा कॉर्पोरेशनच्या निवडणुका रामकृष्ण धोरे इथं महत्वाची भूमिका बजावायचे. नानासाहेब नवले होते, माऊली लांडे होते, आनंदराव टोपेजी होते, मदन बागदाजी होते, कृष्णराव भेडेजी होते, असे वेगवेगळे मान्यवर. तिरुमणी त्यावेळेस होते अध्यक्ष होते, मला चांगलं आठवत आहे, आणि ते होते. असे सगळ्यांनी मिळून आम्ही सुरुवात केली. मला थोडस चांगल्यातलं चांगलं काम कसं करता येईल माझा प्रयत्न असायचा आणि त्याच्यातून 92ची निवडणूक घडवली आणि तेव्हापासून माझं या शहरातल्या वेगवेगळ्या जणांनी मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या विश्वासात घेऊन काम करायला लागलो. 92ची त्यावेळेसची महानगरपालिका नंतर 5 वर्षात आम्ही भर घातली 97ला, मग 5 वर्षात भर घातली 2002ला, परत 5 वर्षात 2007ला
परत 5 वर्षात 2012ला, परत 5 वर्षात 2017 मात्र देश पातळीवर नरेंद्र मोदी साहेबांची जबरदस्त लाट आली आणि त्याच्यातून माझ्याचे पण अनेक सहकारी ज्यांना मी संधी दिली होती, पदं दिलेली होती, ते माझ्यापासून बाजूला गेले. आणि एक तसा बघितलं तर एक मुद्दा असा निघाला की विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये गडबड झाली, भ्रष्टाचार झाला. त्यावेळी जे महापौर होते त्यांच्याबद्दल आरोप झाले. आता ते व्यक्ती आज आमच्या विरोधामध्ये असणाऱ्यांचे उमेदवार झाले. म्हणजे त्यावेळेस त्यांच्यावर त्यांनी आरोप केले, आता ते तिथले उमेदवार, हे आपल्या लक्षात आलं असेल. मित्रांनो, पत्रकार मित्रांनो, मी आपल्याला सांगेन की महाराष्ट्राच्या राजकारणात घडणघडणीमध्ये काम करत असताना मला अनेक पदं घोषवण्याची संधी अनेक आयुष्यामध्ये मिळाली. 6 वेळेला मी मुख्यमंत्री झालो, पण शेवटी ही शहर शेतकऱ्यांची नगरी, उद्योग नगरी, कामगार नगरी, छोटी छोटी गावं एकत्र येऊन झालेली नगरपालिका भारेसाहेब आणि नंतर झालेले महानगरपालिका स्वर्गीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी या शहराला दिलेले आशीर्वाद आणि त्याच्यानंतरच्या काळात अनेक मान्यवरांनी आदरणीय पवार साहेबांनी असतील, अशोकराव मोळा असतील, मी आता सगळ्यांची नावं घेतली, सगळ्या मान्यवरांनी त्याला हातभार लावण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने इथले रस्ते असतील, इथले सबवे असतील, इथले फ्लायओव्हर असतील, इथले डबल फ्लायओव्हर असतील, इथले उद्यान असतील, इथले पाण्याची व्यवस्था असतील, इथल्या ज्या काही मुली शिक्षणाच्या संदर्भामध्ये चांगल्या प्रकारचे दर्जेदार शिक्षण संस्था आल्या पाहिजेत याबद्दलचं काम असेल, किंवा इथं IT आणण्याच्या करता पवार साहेबांनी मेहनत घेतली. तिथं संत तुकाराम कारखाना होणार होता, तो तिथं न करता साहेबांनी तो पलीकडे दिलाय आणि ती जागा IT ला घेतली आणि त्याच्यावर हिंजवडीमुळं संपूर्ण चित्र, जरी ते आपल्या परिसरामध्ये आपल्याला लागून असलं तरी IT क्षेत्रात नंतर आम्ही मेट्रोच्या संदर्भात अनेक गोष्टी आम्ही केल्या. परंतु पत्रकार आशिया खंडातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका एवढी विकासाची कामे करत असताना केंद्राच्या मध्ये जे करोड रुपयाचा पैसा मिळाला. मला आठवते एका काळी मी योगेश भानला महापौर केलेलं होतं होते आणि त्यावेळेस इंडियाची म्हणून आपल्याला मिळालेलं होतं. मला वाटतं डॉक्टर मनमोहन सिंग यांचं सरकार एवढं त्या शहराचा नाव वाढवून इथं ऍटो क्लस्टर असते, इथं ऍटो हब असते, इथं सायन्स पार्क असते, अशा खूप काही गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये करण्याचा मनापासूनचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. त्याच्यामध्ये एक्झिबिशन सेंटर पण क्षेत्रामध्ये मुशीच्या जवळ करण्याचा करता आम्ही जागा घेतली. अशा खूप गोष्टी केल्या. परंतु पत्रकार मित्रांनो, कधीही या श्रीमंत महानगरपालिकेला आज 2015-16ला 4,844 कोटी रुपयाच्या ठेवी होत्या. 16-17ला त्या 3348 झाल्या. 17-18ला ते 29 झाल्या. 1930 झाल्या. 1920ला 2893 झाल्या. 20-21ला तुम्हाला 2300 झाल्या. त्याच्यानंतर 21-22ला 1800 वर आल्या. 22-23ला 1000 वर आल्या. 23-24ला 1900 वर आल्या. 24-25ला 1700 वर, 2000. अशा ठेवी वास्तविक या ठेवी वाढत जायला पाहिजे होत्या आणि ती रक्कम जवळपास आजपर्यंत व्याज वगैरे 1000 कोटीला जात होती. त्याच्यामध्ये एवढंच नाही, कर्ज रोखे काढले आणि ते कर्ज रोखे काढून एक प्रकारे कर्ज रोखे म्हणजे एक प्रकारचं कर्जच आहे. आणि अशा पद्धतीनं या 10,000 कोटीच्या ठेवी आपण शिकवतो. जवळपास आता 2,000 कोटीच्या ठेवी आहे. 8,000 कोटी रुपये
त्या ठिकाणी मोडल्या गेल्या. माझं म्हणणं की मग मोठं तर काम दाखवा ना, की बाबा एवढा पैसा त्या ठिकाणी केला, आज काम त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही. तुम्हाला पत्रकार मित्रांनो मला सांगायचंय, माझ्या तुम्हाला विनंती आहे, तुम्ही पत्रकारिता करता, आपल्या सजीव बुद्धीला स्मरून या शहरामध्ये आज काय चाललेलं आहे हे आपणच पहा. एकट्या स्थापत्य विभागाचं दायित्व 2,700 कोटी रुपये दायित्व आणि पाणी पुरवठा विभागाचं दायित्व 604 कोटी रुपये, मनपाच्या इतर विभागाचं दायित्व जवळपास 4,000 कोटी रुपयाच्या पेक्षा आहे. आणि स्थापत्य विभागामध्ये तुम्ही बघितलं तर प्रामुख्याने नवीन की त्यावेळेस 20 कदम प्लॅन केलेला होता. मला वाटतं त्या काळामध्ये पाटील म्हणून एक आर्किटेक्ट पण त्याच्यामध्ये आणि ते हरित सेतू, अर्बन स्ट्रीट, हॉस्पिटल, विविध ठिकाणी असलेले सिमेंटचे डांबरी रस्ते, डांबरी रस्ते, फायर स्टेशन, शाळा, ओव्हरब्रिज वगैरे ही स्थापत्यामध्ये प्रामुख्याने पाणी पुरवठा विभागामध्ये बाबा 9,00,000 उमरी पाईपलाईन 65 कोटी, त्याच्यामध्ये अजून एक उमरी आणि देऊ पाईपलाईन टाकणं 101 कोटी आणि देऊ ते चिखली पाईपलाईन टाकणं 45 कोटी, 9,00,000 उमरी ते ब्रेक टँक 38 आणि ड्रेनेज विभागामध्ये पर्यावरण अभियांत्रिकी विभागात विविध कामासाठी कामकाज प्रलंबित असलेल्या कामाची दायित्व म्हणजे पेक्षा जास्त अनेक अनावश्यक कामं केवळ रिंग करून टाकण्याचा आणि काढण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्याच्यामध्ये काही डांबरी रस्ते टाकले जातात, ते पुन्हा सिमेंटचे केले जातात. अर्बन स्ट्रीटच्या नावाखाली नव्याने वारी फुटपाथ रस्त्यांची रचना केली जाते. मित्रांनो, आमच्या कारकिर्दीमध्ये ट्रॅफिक अशी गर्दी झाली, ट्रॅफिक अडथळा होत नव्हतं. आज पद्धतीच्या विक्रीपर्यंत माणूस असाच जवळपास कधी रस्ते आम्ही केले, कधी पण आम्हाला असताना असतील, श्रीकांत परदेशी असतील, त्याच्यामध्ये आशिष शर्मा असतील, अशा अनेक अधिकाऱ्यांच्या बरोबर आम्ही कामं केली. सगळ्या टीमने मला साथ दिली आणि अशा पद्धतीचे ठराव आम्ही केले आणि एक महाराष्ट्रातलं आणि देशातलं एक महत्वाची सिटी म्हणून त्याचं नाव लौकिक आपण वाढवण्याचं काम केलेलं आहे. आज कोंडी जर बघितली तर रस्ते आणि या सगळ्या गोष्टी परंतु पिंपरी चिंचवड शहर आज वाहतुकीच्या वेळच्या अडकलेलं आहे. मित्रांनो, भोसरीच्या अजित आहे, भोसरीच्या पुलाचं भूमिपूजन करत असताना मी तिथं सांगितलं 2 मजली नाही 4 मजली झाला पाहिजे आणि तो पूल तिथं मी 4 मजली करायला हवा. त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड मध्ये आज अर्बन स्ट्रीटच्या नावाखाली रस्त्यांची वाट लावलेली, फुटपाथ, पार्किंग, वाहतुकीचे आवश्यक असलेले रस्ते म्हणजे असं असलं पाहिजे की जास्तीत जास्त घटकाला कुठल्या कामाला प्राधान्य फुटपाथ मोठे करून फुटपाथवर बऱ्याच नगरपक्षांनी अतिक्रमण करून तिथं मला तिसरे लोक दापोली ते दिल्ली रोड, पिंपरी चिंचवड ते लिंक रोड, अकोले ते रावेत रोड, अशा अनेक चांगल्या रस्त्यांचं केलेले देखील रस्ते तुटतात. शहरात कुठेही व्यवस्था करायला आता जागा ठेवली. मेट्रो स्टेशनच्या खाली रस्त्यावर पार्किंग केले जातं. 9 वर्षामध्ये त्यांची कारकीर्द पहिली 5 वर्षांनंतर पण बघितलं तर 9 वर्षात पार्किंग सुविधा विकसित केली गेली नाही. गाळे BRT रस्ता तयार असून सुद्धा वापरासाठी 9 वर्षात खुला केला गेला नाही. त्यामध्ये बेकायदा पार्किंग चालू आहे. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून स्मार्ट पार्किंग ऍप आणि ई सायकल ही दोन्ही प्रकल्पावर खर्च केलेले कोट्यवधी रुपये पत्रकार मित्रांनो उडाले आणि ह्या पद्धतीनं BRT कॉरिडॉरची संकल्पना मोडून
मी कॉरिडॉर लगत असलेल्या इमारतीमध्ये सार्वजनिक पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली, परंतु सार्वजनिक वापरासाठी असलेले ते सर्व पार्किंग त्यांनी त्या ठिकाणी खाऊन टाकल्यासारखं परिस्थिती निर्माण केलेली आहे. मित्रांनो, मी परवा मला वाटतं 2 ठिकाणी सभा घेतल्या. एक पंकज भालेकरच्या इथं घेतली आणि दुसरी एक चिखला घेतली आणि एक तळवल्याला घेतली. दोन्ही ठिकाणी मी भूमिका मांडली की इथं टेंडर मध्ये लीक केली जाते, इथं दादागिरी केली जाते, इथं मोठ्या प्रमाणावर टेंडर फुगवटा वाढवला जातो. मी आपल्याला पुराव्यांनी निश्चित देईल की तेच रस्ते जर दुसरीकडे करायचं म्हटलं तर ते कमी पैशामध्ये होतात. इतर टेंडर मध्ये खाडाखोड त्या ठिकाणी केली जाते. त्याच्याही बद्दलचे पुरावे माझ्याकडे त्या ठिकाणी आहेत. मी कुठल्याही गोष्टी विदाऊट पुराव्याच्या तुमच्याशी बोलू इच्छित नाही आणि मला कुणावरही बिनबुडाचे आरोप करण्याचं काही कारण नाही. इथं टेंडरिंग, दादागिरी, दापोडगिरी रस्त्याच्या अलीकडे पण अशा पद्धतीनं वेगवेगळे भाग पाडले गेले. त्याच्यामध्ये भोसरी, निगडी, चरोली, चिखली, दिघी, मोशी या पट्ट्यात टेंडर रकमेत ऍडपार किंवा जादा दराने निविदा सादर केल्या जातात. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं 25-25, 30% पर्यंतचा फरक त्या ठिकाणी असतो. आणि तुम्ही बघा, काही लोकांच्या प्रॉपर्टी कशामुळे वाढल्या, असा काय चमत्कार घडला, असं काय त्यांनी कामं करून दाखवली, असे काय त्यांची इंडस्ट्री आहे की आज कोट्याधीश चे मालक हे झालेले. एक साधं उदाहरण द्यायचं, मधी कुत्र्याची नसबंदी काढली, भटक्या कुत्र्याची, आणि त्याच्यामध्ये 5 वर्षात 43,680 कुत्र्यांवर नसबंदी केल्याचा दावा केला. आणि लॉकडाऊनच्या काळात सर्व काही बंद असताना देखील 7,145 कुत्र्यावर नसबंदी केल्याचा दावा केला. 71 लाख रुपये नसबंदीवर त्या ठिकाणी बिल अदा केली. आता तुम्ही मला सांगा, जर एवढं झालं होतं तर या वर्षी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत पिंपरी चिंचवड मध्ये कुत्रे चावण्याची संख्या नागरिकांची 20,000 लोकांना कुत्री चावली. आणि मग नसबंदी गेलेली कुत्री गेलं कुठं, आणि कुठं पिल्ल काय झाली कुठं, कसं हे जे काही चाललंय, अक्षरशः आतापर्यंत 1,70,000हून अधिक लोकांना कुत्रे चावल्याच्या घटना घडल्यात. पत्रकार मित्रांनो, ही कोर्टाने पण सिरियसली घेतलं. इथल्या आपल्या कुत्र्यांच्या बाबतीत नाही, इन जनरल. आता खरं तुम्ही हसताय राहू, मी खरं सांगतो, इन जनरल जे काही चाललेलं आहे त्याच्याबद्दल. पण कशात पण त्या नसबंदीत पण पैसे खायचे, काय मिळेल तिथं पैसे खायचे. पंतप्रधान आवास योजनेमध्ये डुडुळ गावात 1190 सदनिकांचा पंतप्रधान आवास योजनेचा प्रकल्प वाढीदारांनी निविदा मंजूर केली. निविदा 142 कोटी 89 लाखाची, परंतु प्रत्यक्षात 25 कोटी रुपये जादा दराची म्हणजे 167 कोटी 82 लाखाची निविदा मंजूर केली. पत्रकार मित्रांनो, प्राधिकरण सेक्टर 12 मध्ये क्रमांक 6,452 सदनिकांच्या प्रकल्पाची सुमारे 630 कोटी रुपयांची निविदा ही त्या ठिकाणी काढली. ती मात्र बीजी सिडकेंनी 17-18% बिलवून घेतली. आज आपल्या इथं जे काही बांधकाम होत आहे त्याच्यामध्ये डुडुळगाव म्हणून जे आपला शहरातला भाग आहे, तिथं जमीन घेऊन स्वतः जमीन विकत घेतात बांधकाम व्यावसायिक किंवा संबंधित लोक, आणि 3,800 ते 4,000 रुपये प्रति स्क्वेअर फीट दराने फ्लॅट विकतात. मी खोटं सांगत नाही, तिथं डुडुळगावाला. आणि आपल्या महानगरपालिकेत केवळ बांधकामाकरता 4,000 ते 4,500 रुपये प्रति स्क्वेअर फीटचा खर्च येतो. हे असलं भ्रष्टाचार चाललेला, असलं धुलाई आपल्या महानगरपालिकेची चालली. मला नागरिकांना आवाहन करायचंय, आता वेगवेगळ्या ठिकाणी देखील तू फॉर्म काढ, तुला हे करू, तुला ते करू, वगैरे वगैरे हे सगळे प्रकार चालले. पिंपरी चिंचवड मध्ये आमच्याकडे पण काम करत असताना केंद्रातली, राज्यातली, जिल्ह्यातली, तालुक्याची, गावची सगळीच त्या ठिकाणी कामकाज आम्ही बघायचो, म्हणजे ज्याला आपण सत्ता म्हणतो, तिथं आमची लोक होती. पण आम्ही सत्तेचा उत्पाद होऊन दिला नाही, माज होऊन दिला नाही. आता सत्तेची मस्ती, नशा आणि माज झालेला आहे.
आणि त्यामुळे या सगळ्या घटना घडतायत. हे माझ्या पिंपरी चिंचवड नागरिकांनी ध्यानामध्ये घेतलं पाहिजे. स्मार्ट सिटीच्या बद्दल देखील या प्रकल्पात भ्रष्टाचार झाल्यामुळे हा प्रकल्प अपयशी ठरलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, आपल्या शहरात डब टाकण्यात आले. वास्तविक आपण ज्यावेळेस रस्ते केले ना त्याच वेळेस डब टाकलेले होते आणि केबल नेटवर्क टाकण्यात आलं. या प्रकल्पासाठी 250 कोटीचं टेंडर काढलं आणि हा प्रकल्प पूर्णपणे फसला. जमिनी खाली केबल टाकण्याचं काम त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधींनीच रस्त्याच्या अलीकडं पलीकडं वाटून घेतलं आणि इंटरनेटची केबल नाजूक असल्याने नेहमी सांगतात की 1.5 मीटर म्हणजे 5 फूट खाली टाका आणि ती बंधनकारक आहे. मात्र खोदकामाचं पैसे वाचवण्यासाठी प्रत्यक्ष खोदाई केवळ गुडघ्यापर्यंतच लेवलपर्यंत खोदून डग टाकण्यात आला. त्यामुळं नेटवर्क सुरू होण्यापूर्वीच डॅमेज झालं. अब्जावधी रुपये खर्च करून तयार केलेला प्रकल्प 7-8 वर्षात बंद झाला. हे आपणच पत्रकार म्हणून माहिती घ्या. 600 किलोमीटर केबल नेटवर्क पैकी फक्त 200 किलोमीटरचं केबल नेटवर्क हे आज डॅमेज झाल्यामुळं प्रकल्प पूर्णपणे फसलेला आहे. अंदाजपत्रकात डगच्या बोगस किंमत दाखवलेली आहे. ठेकेदारांनी डगच्या उत्पादनात प्राप्त झालेले डग कॉईनची चलन बिलं ही सादर केल्यावर बिला अदायगी करण्यात आलेली आहे. खरं तर समोर आल्यास इस्टिमेट तयार करताना केलेली बनवेगिरी उघड होऊ नये म्हणून डगच्या उत्पादकाकडूनच प्राप्त झालेल्या डग कॉईनच्या प्रत्येक चलनांवरील बिलावर डग दराला व्हाईटनर लावून सादर करण्यात आलेले तेच व्हाईटनरचे पुरावे मी आता ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवले. व्हाईटनर लावलाय त्याच्यामध्ये. जरा जागेची ही साधारण परिस्थिती आहे. तुम्हाला कोणाला बघायचं असेल तर आपण बघू शकता. त्याचबरोबर आपल्या ई क्लासरूम पत्रकार मित्रांनो जरूर स्मार्ट क्लासरूम असले पाहिजे. या प्रकल्पात सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. मी जे पहिली दोन्ही भाषणं केली भ्रष्टाचार पोखरली महानगरपालिका कर्जबाजारी केली. हे चित्र आपल्याला बदलायचं आहे म्हणून आम्ही आज दोन्ही राष्ट्रवादीनं युती केली आणि आज लोकांच्या समोर आम्ही जातोय. त्याच्यामध्ये या प्रकल्पांतर्गत महानगरपालिकेच्या प्रत्येक शाळेत ई क्लासरूम योजनेमुळे प्रत्येक वर्गखोली 1.5 लाख रुपये प्रति टीव्ही नीट आहे का. त्याच्यामध्ये व्हीयू कंपनीचा 65 इंची टीव्ही बसवण्यासाठी टेंडर मंजूर झालं. 1000 पेक्षा जास्त वर्गखोल्यांमध्ये टीव्ही बसवण्यात आले. टेंडर मध्ये एका टीव्हीची मंजूर किंमत 1.5 लाख रुपये इतकी होती. परंतु बाजार भावाप्रमाणे व्हीयू कंपनीचा 65 इंची टीव्हीचा प्रत्यक्षात किंमत मित्रांनो फक्त 55,000 इतकी आहे. ई क्लासरूम योजनेच्या नावाखाली प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. महानगरपालिकेचे 123 शाळांमध्ये ई क्लासरूम लागू केलं परंतु इंटरनेट कनेक्टिव्हिटीच नसल्यामुळं शिक्षकांना एकतर त्यांच्या मोबाईल वरील मर्यादित इंटरनेटद्वारे अथवा खासगी इंटरनेट कनेक्शनद्वारे किंवा डाउनलोड केलेल्या ऑफलाईन शैक्षणिक साहित्याद्वारे शिकवावं लागतं आणि शिक्षकांना ई क्लासरूमसाठी आवश्यक असणारं आधुनिक प्रशिक्षण द्यावं लागतं. आपण जसं पहिल्यांदा संगणक काढला आम्ही राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना त्या संगणकाचं कोर्स करण्याच्या करता सवलत दिली आणि त्यांना तो कोर्स करायला लावला. ह्याच्यामध्ये हे सगळं जे झालं ते ई क्लासरूमचा असा खेळखंडोबा केला. काय असणार आहे ते गोरगरिबांची मुलं तर शाळेमध्ये शिकतात. ई क्लासरूम झाली असते तर ह्या सगळ्या सुविधा माझ्या गोरगरिबांच्या मुलांना मुलींना मिळाल्या नसत्या. त्याचबरोबर तुम्हाला आठवत असतील तत्कालीन स्थायी समितीचे चेअरमन नितीन लांडगे ऑगस्ट 2021 मध्ये लाच घेताना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. त्यांना होल्डिंगच्या वर्क ऑर्डर मध्ये काही लाखाची लाच मागणी प्रकरणी अटक केली ज्यात त्यांच्यासह इतर 5 जणांचा समावेश होता. महानगरपालिकेच्या इतिहासात पिंपरी चिंचवडकरांनो कधी असं घडलेलं नव्हतं. परंतु मनपाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याला अशा प्रकारे अटक झाली. हे मागच्याच टर्म मधलं उदाहरण 17 ते 2022. पण 4 वर्ष निवडणुका पुढे गेल्यामुळं हा मुद्दा मी काढला आणि तुमच्या समोर ठेवलाय.
रस्ते खोदाईच्या करता पण एक माफिया इथं तयार झालेले आहेत. त्याच्यामध्ये रस्ते खोदाई झालेली नाही, गॅस पाईपलाईन, इंटरनेट केबल, सांडपाणी वाहिन्या, पाणी पुरवठा या नावाखाली तुमच्या माझ्या शहराची अक्षरशः चाळण केलेली रस्त्याची, यातील मोठा भाग बेकायदा रस्ते खोदाईचा असून त्यामुळं शहराचं नियोजन पूर्णपणे कोलमडलेलं आहे. खोदाई माफिया, जसं लँड माफिया, वाळू माफिया, भंगार माफिया, तसा ते खोदाई माफिया सुरू आहे. त्याच्यामध्ये जिओ, एअरटेल, वोडाफोन यांच्यासारख्या अनेक खाजगी कंपन्या आणि कंत्राटदार हे राजरोसपणे मनपाची कोणती अधिकृत परवानगी न घेता रस्ते खोदतात किंवा 1 किलोमीटरची परवानगी घेऊन प्रत्यक्षात 3-4 किलोमीटर खोदाई केली जाते. रस्ता खोदल्यानंतर तो फक्त माती टाकून खड्डे बुजवले जातात. त्यामुळे पहिल्याच पावसाळ्यात रस्ते खचण्याचं प्रमाण त्या ठिकाणी होत आहे. अनधिकृत खोदाईमुळे कोट्यवधी रुपयाचं शुल्क जे महानगरपालिकेच्या तिजोरीमध्ये यायला पाहिजे ते येत नाही आणि एकदा रस्ता खराब झाला की पुन्हा दुरुस्तीसाठी जनतेच्या टॅक्सचाच पैसा वापरला जातो. म्हणजेच एकाच रस्त्याची खोदाई, शुल्क न मिळणं आणि पुन्हा दुरुस्तीचा खर्च असा दुहेरी फटका आपल्या इथं बसतो. वास्तविक मी बघितलेलं आहे, कारण माझ्याकडे पण महावितरण म्हणजे ऊर्जा खातं होतं. त्यावेळेस ऊर्जा खात्याची केबल टाकायला पण ते आमच्याकडनं पैसे घ्यायचे खोदाईला आणि नंतर ते डांबरीकरण करण्याच्या करता. अशा प्रकारे हेच कामं घेतात आणि यांच्या दादागिरीमुळं अधिकारी कचकाऊ भूमिका घेतात. हे आम्हाला बंद करायचंय. त्याकरता उद्याच्या 15 तारखेला माझ्या पिंपरी चिंचवडकरांनी आम्ही जी युती केलेली आहे, घड्याळ आणि तुतारी, या माझ्या उमेदवारांना त्यांनी निवडून द्यायचंय. मला विनंती आहे माझी, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा प्रारूप विकास आराखड्यात नागरिकांच्या मध्ये पत्रकार मित्रांनो खूप मोठी नाराजी आहे. 50,000पेक्षा जास्त हरकती दाखल झालेल्या आहेत. 50,000 कशाला म्हणतो एवढ्या हरकती? आळंदी लगत कत्तलखाना प्रस्तावित आहे. आता आळंदी माऊलीचा परिसर, तिथं कत्तलखाना काढायचं काही कारण आहे का? तिथं आरक्षण टाकले म्हणजे मुद्दाम काहीतरी नवीन समस्या झाली पाहिजे, हे कुणालाच पटणार नाही. कुठेतरी भावनिक मुद्दा करायचा, समाजामध्ये तेढ निर्माण करायची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कत्तलखाना आळंदीच्या जवळ प्रस्तावित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या मागची भीमसृष्टीच्या जागेवर मैदानावर पोलीस स्टेशनचं आरक्षण प्रस्तावित आहे. म्हणजे मुद्दा आंबेडकरी समाजात रोष निर्माण त्याच्यात झालाय. हे यांना कळत नाही का? त्यांना विचार नाहीये. मी खरंच सांगतो, आम्ही काम करताना मी आजही बघा, आम्ही आढावा बैठका घेतो, 6ला जाऊन काम पाहतो. पत्रकार म्हणतात 6ला कशाला इतक्या लवकर जात असतात? त्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून जात असतो. बाकी मला फार हाऊस आहे म्हणून नाही, पण गर्दी कमी असते, आपल्याला काम नीटपणे करता येतं, त्याकरता जात असतो. आणि या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये ज्याच मैदानावर माझ्या माहितीप्रमाणे पैगंबर जयंती देखील साजरी केली जाते. अल्पसंख्याक समाज पण आता तिथं पोलीस स्टेशनचं आरक्षण टाकल्यामुळे नाराज आहे. वीर चाफेकर बंधू यांच्या स्मारकाच्या विस्तारीकरणाचं आरक्षण ज्या जागेवर प्रस्तावित केलं त्याच जागेवर यापूर्वी खाजगी बांधकाम करण्याकरता अधिकृत परवानगी देण्यात आलेली. हे काय चाललेलं आहे? वीर चाफेकर बंधूंचं योगदान तुमच्या माझ्या देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या करता ज्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही, स्वतः शहीद झाले, अशा पद्धतीनं ह्या गोष्टी अधिकृत परवानगी घेऊन बांधण्यात आलेल्या बांधकामावर आरक्षण, रस्ते रुंदीकरण प्रस्तावित, 25-30 वर्षापासून बांधण्यात आलेल्या घरांवर आरक्षण, रस्ता रुंदीकरणाकरता प्रस्तावित, हजारो कुटुंब उद्ध्वस्त झाली. पूररेषेमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरफार करण्यात आले. टेकड्या गायब करून निवासीकरण करण्यात आलं. अनेक नाले पाणवठे गायब करून त्या जागी निवासी विभागात समाविष्ट करण्यात आल्या. अनावश्यक आरक्षण टाकून सामान्य नागरिकांच्या जमिनीवर आरक्षण टाकण्यात आली व बिल्डरांच्या जमिनी मोकळ्या करण्यात आल्या. चिखली येथे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, 250 एकर जमिनीवर सुपर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कमर्शियल कॉम्प्लेक्स या प्रयोजनाचं आरक्षण लादण्यात आलं. आता तेच क्षेत्र दलालांच्या मार्फत कमी भावाने खरेदी करण्याचं काम कोण करतंय याचा नीट आपण सगळ्यांनी विचार करा. आज जे कोणी
तिथलं प्रतिनिधित्व करतात ही लोक आहेत. निगडी यमुनानगर येथील प्राधिकरणाकडनं अधिकृत खरेदी करण्यात आलेली घरं बंगले मध्ये समाविष्ट करण्यात आले. तळवडे, चिखली, भोसरी, दिघी या ठिकाणी रेड झोन कायम करण्यात आलेले. अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी मित्रांनो चाललेल्या. माझं एवढंच म्हणणं आहे की हे जे काही मी तुम्हाला सांगतोय हे मी विथ प्रूफ पुराव्यासहित तिथं सांगतोय. माझी आपल्याला विनंती आहे, मी या पिंपरी चिंचवडमध्ये जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार न करता विकासाच्या अनेक गोष्टी केल्या. कार्यकर्त्यांची एक फळी चांगली घडवली, निर्माण केली. त्याच्यामध्ये काहींना विधान परिषदेवर पण मी संधी दिली, काहींची नाराजी पत्करून त्याच्यामध्ये मी काहींना स्थायी समितीचं चेअरमन केलं. कितीतरी अशा प्रकारची नावं मला तुम्हाला त्या ठिकाणी सांगता येतील. मी कधीच या शहराचा विकास करताना व्यक्तिगत हेतू ठेवला नाही. आपल्या काळात विकास कामांचा झपाटा आणि दर्जा कसा असायचा तुम्ही मित्रांनो आठवा. माझ्या काळामध्ये आम्ही सगळे बघायचो त्यावेळेस डिवायडर मधली झाडं जिवंत असायची, त्याला पाणी टाकलेलं असायचं. आता डिवायडरच्या झाडाची काय अवस्था, तिथली मुरुम कुणी काढत नाही, पाणी कुणी टाकत नाही, कुणी बघत नाही. त्यांचं एकमेव लक्ष कुठं काय भ्रष्टाचार करून पैसे कमवता येतील एवढा इतके कार्यक्रम चाललेला. कुठेही अशा पद्धतीनं हे काम चांगल्या पद्धतीनं झालं. आता मेट्रोला पण तुम्हाला माहितीये, आता अण्णा इथं बसलाय, इथनं मला वाटतं चिंचवड वरून ना पिंपरी नाही, तिथून दिल्लीपर्यंत 3 स्टेशन होते. यांनी मला सांगितलं दादा अजून एक स्टेशन पाहिजे. आम्ही केलं ना. मी नेहमी म्हणतो आम्ही कामाची माणसं आहे, आम्ही बिनकामाची माणसं नाही. आमच्यावर आरोप झाले, बिनबुडाचे झाले, आम्ही त्यावेळेस निरसन करायला कमी पडलो आणि त्याचा फटका आम्हाला बसला. परंतु आज झड धाकट दिवसा डावळ्या लुटारांची टोळी इथं निर्माण झालेली आणि मी हे सगळं आकडेवारीनं तुम्हाला सिद्ध करून दाखवलेलं आहे. उलट आपलं उत्पन्न दरवर्षी वाढतं, कारण इमारती होत आहेत. तुम्ही बघा सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या इथं असणारे टॉवर आणि आता झालेल्या सोसायट्या ह्या बघितल्या तर पत्रकार मित्रांनो काही काही सोसायट्या 2,500 लोक तिथं राहतात, त्यांचा टॅक्स येतो. आम्हाला मी आज तुम्हाला हे सगळ्या गोष्टी सांगतो, परंतु 2-3 दिवसांनी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन आम्ही याच्यावर काय उपाय करणार तेही सांगणार आहे. मी नुसती टीका करणारा नाही, मी माझ्या सहकार्यांना बरोबर घेऊन आज ह्याचं आपल्या महानगरपालिकेचं वजवाटोळ करण्याचं काम यांनी चालवलेलं आहे. परंतु ते पुन्हा आपल्याला पूर्ववत करण्याच्या करता काय आमचा कार्यक्रम आहे तो पण मी तुम्हाला पुढच्या प्रेसला सांगणार आहे. पर्यावरणाचं तर मित्रांनो गाडीचं घेणं देणं नाहीये. मला तुम्ही सांगा आमच्या काळात आम्ही वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन याला प्राधान्य द्यायचो. मी कित्येकदा ह्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना विचारा, गाडीत जाताना झाडं चुकलेली असेल तर मी आयुक्ताला फोन करायचो काय झालं. शेवटी आपण आपलं स्वतःच म्हणून जे काही आपलेपणाने काम करतो तसं काम प्रदूषणावर उपाययोजना करण्यासाठी कुणी प्रयत्न करतय का? आज नदीचं काय प्रदूषण चाललेलं, आज नदीमध्ये कसा राडारोडा टाकला जातोय, महानगरपालिकेच्या आरोग्य सेवेचा कसा पुजवारा उडालेला आहे, ज्या पद्धतीनं करवाढ केली त्या पद्धतीनं सुविधा दिल्यात का नाही दिल्यात. शहराच्या विकासावर समोरासमोर येऊन चर्चा करण्याचं माझं आव्हान आहे. किंवा शहराचा विकास मी केला नाही, त्यात माझं योगदान नाही, ही हिंमत असेल तर त्यांनी समोर येऊन त्या ठिकाणी सांगावं. या शहराला आम्ही जीव लावला, या विभागाचा प्रतिनिधी या नात्याने खासदार म्हणून मी राजकारणाला सुरुवात केली. मी काही महिने होतो, 6 महिने होतो, पण तरी देखील त्याच्यानंतर सतत माझ्या राज्याच्या राजकारणामध्ये काम करत असताना पिंपरी चिंचवडला कसं आपल्याला झुकतं माप देता येईल हा प्रयत्न केला. या शहरातील विकासकांनी एक माझी ओळख कामाचा माणूस म्हणून केलेली आहे. अशा पद्धतीनं पण आपण पाहू शकता. कधी माझ्या कारकिर्दीमध्ये म्हणजे आमच्या 25 वर्षाच्या, माझ्या म्हणजे आमच्या राष्ट्रवादीच्या किंवा काँग्रेसच्या त्या 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जर तुम्ही पत्रकार मित्रांनी पण आम्हाला सांगितलं की दादा इथं कुठंतरी गडबड होते तर आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांना बोलवायचो, हे असं चालणार नाही.
आम्ही आमच्या आयुक्तांना बोलवायचो, त्यांनाही त्या पद्धतीनं त्या ठिकाणी सांगायचो, कारण हे शहर आपल्या सर्वांचं त्या ठिकाणी होतं. या गोष्टी पण आपण या निमित्तानं ध्यानामध्ये घेतल्या पाहिजेत अशी माझी आपल्या सर्व पत्रकार मित्रांना विनंती आहे. आम्ही नवीन चेहऱ्यांना संधी दिली, काही अनुभवी लोकांना संधी दिली आहे. आम्ही त्याच्यामध्ये आता प्रचाराची यंत्रणा सगळ्या काही गोष्टी सिस्टमॅटिक पद्धतीनं राबवणार आहेत. आम्हाला कुठेही आचारसंहितेचा भंग करायचा नाही. मित्रांनो, एक माझी बहिणी सकाळी मला भेटायला आली होती. ते म्हणले, दादा, एका प्रभागात एका मुलाचा अर्ज होता, अक्षरशः सिनेस्टाईलने त्याचा पाठलाग केला, त्याला पकडला, त्याला काही लोकांनी गाडीत घातला आणि उमेदवारी अर्ज मागे घेतला. म्हणजे ही आपल्याला कायदा सुव्यवस्थेच्याही बद्दल त्या ठिकाणी मोठं काम करावं लागणार आहे. जर राजकीय बरदास्त असला तर कायदा सुव्यवस्था त्या ठिकाणी अडचणीत येतील. ही पण गोष्ट तुम्ही बघा. 25 वर्षात गाड्या फोडणं, म्हणजे आमच्या काळात तसं होत नव्हतं. आता गाड्या फोडणं, ते काय कोयता गॅंग, ते काय स्कूटर जाळणं, अशी दहशत निर्माण करणारी काही लोक नाही, मुलं, की ते असतात 18 वर्षाच्या आतले आणि त्यांच्यावर काही गुन्हे म्हणजे कलम लावायचे म्हटलं तरी अडचणी येतात कायद्याच्या. अशा पद्धतीनं माझं आपल्याला सगळ्यांना सांगणं आहे, माझी आपल्याला सगळ्यांना हेही सांगणं आहे, मी राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही माध्यमातून नव्या आणि चांगल्या चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. महिलांची सुरक्षा अतिशय गंभीर असा महत्वाचा विषय आहे. शहराच्या वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न आहे. आम्ही एवढे प्रशस्त रस्ते त्या काळामध्ये बनवले, त्यामुळे एका ठिकाणून दुसरीकडे जाताना 10 मिनिटं लागत होती, आता 1-1 तास लागतो. शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्ववत करण्यासाठी आम्ही काही नवीन उपाययोजना केल्या पाहिजेत, त्या पण मी तुम्हाला पुढच्या वेळेस सांगेन. आम्हाला ना भय ना भ्रष्टाचार म्हणून सत्तेत आलेल्या स्थानिक लोकांनी शहरात संपूर्ण निधीचं आणि महानगरपालिकेत भ्रष्टाचाराचं वातावरण तयार केलेलं आहे. शहरातील अल्पसंख्याक उमेदवाराला दमदाची पैशाचा आम्ही टाकून त्यामध्ये प्रकार या ठिकाणी सुरू आहे. अशाही बातम्या येत आहेत. लोकशाही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. जनतेने नोंद घेऊन अशा प्रवृत्तीच्या लोकांना खड्यासारखं बाजूला केलं पाहिजे. पवना नदी, इंद्रायणी नदी, मुळा नदी या 3 प्रमुख नद्यांच्या मध्ये आपली ही उद्योग नगरी वसलेली आहे. त्या नद्यांचा जाणाऱ्या सांडपाण्याचा कोणतीही प्रक्रिया न करता डायरेक्ट नदी पात्रात सोडतात. त्या न केल्यामुळं ते त्याच्यावर सिवेज ट्रीटमेंट प्लांट मध्ये ट्रीटमेंट न केल्यामुळं कामाचे पैसे उकळले जातात. काही अधिकारी दबावाला आमिषाला बळी पडतात. अशा दुर्दैवी घटना इथं चाललेल्या आहेत. जॅकवेलच्या कामात भ्रष्टाचार, उदळवाडीच्या कारवाईत लघुउद्योजक उद्ध्वस्त झालेला आहे. कित्येक लघुउद्योग मी पण सुधारणा केल्या, पण आम्ही कुणाला वारंवार सोडलं नाही, त्यांची पर्यायी व्यवस्था केली. आज इथं आपल्याला काही ठिकाणी हॉकर झोन करावे लागतील, ते मी पुढच्या वेळेस सांगेन. प्राणी संग्रहालयात ठेकेदारांच्या तिजोऱ्या भरल्या जातात. स्मार्ट सिटी घोटाळ्यामध्ये देखील गडबडी आहे. सफाई कामगारांच्या कामात मोठा घोटाळा, त्याच्यामध्ये गुरुजी इन्फ्रास्ट्रक्चर, एजी इन्फ्रा प्रोजेक्ट या 2 ठेकेदारांच्या विरोधात 23 जुलै 2021 ला तक्रार नोंदवण्यात आलेली आहे. कचऱ्यामध्ये देखील भ्रष्टाचार चाललाय. शहरात दक्षिण आणि उत्तरेत असे 2 भाग करून बायो मायनिंग या गोंडस नावाखाली 45 कोटी 92 लाख रुपये त्या कामात भ्रष्टाचाराचं पुरण बनवलेलं आहे. मोबाईल टॉवर घोटाळा, टॉवर अधिकृत करण्यासाठी महानगरपालिकेच्या बांधकाम परवाना विभाग आणि कर संकलन विभागाचे संगमन करून पैसे लाटले जातात. कुत्र्याचं नसबंदीचं सांगितलं, अर्बन सीटचं सांगितलं. त्याच्यामध्ये 1.25 किलोमीटर रस्त्यासाठी पत्रकार मित्रांनो खर्च किती असावा? 81 कोटी. 1.25 किलोमीटरचा रस्ता, 81 कोटीचा खर्च. काय चाललंय म्हणजे फार लुबाडणूक, अशी लुबाडणूक कधी पुढे बघितली नव्हती. टेटको रस्त्यावर मुळा नदी सुधार कार्यक्रम 300 कोटीचा, स्वच्छतेच्या निमित्त. पण शहर तुम्हाला स्वच्छ दिसतं का? धूळ आणि कचरा त्या ठिकाणी दिसतो.
पालिकेच्या कारभारात पारदर्शकतेचा पूर्णपणे अभाव आहे. राज्यातील कोणाचाही वचक राहिलेला नाहीये. त्यामुळे शहरामध्ये लुटारू गँग तयार झालेली आहे आणि याच भ्रष्टाचारी राक्षसाचं दहन करण्यासाठी आम्ही हे सगळ्या निवडणुकीच्या मैदानात उतरलेलो आहे. आणि थांब ना बाबा, जरा कळ जरा. त्यामध्ये निवडणुकीच्या मैदानात आम्ही उतरलोय. जनतेने माझे या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं सर्व स्तरातल्या जनतेला आव्हान आहे, तरुण वर्गाला, मध्यम वर्गीयांना, वडीलधाऱ्यांना, सर्व क्षेत्रातल्या, की तुम्ही आम्हाला साथ द्या. आज मी या निमित्तानं सिकरीचा पत्रकार परिषद त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्या पद्धतीनं माझी पुढची प्रचाराची पण सगळी लाईन तशा पद्धतीनं राहणार आहे. माझं तुम्हाला सगळ्या पत्रकार मित्रांनो माहिती आहे की या शहरावर माझं मनापासून प्रेम आहे. या शहराबद्दल मला आत्मीयता आहे. या शहराची काळजी मला मनापासून घ्यावीशी वाटते. आता लोक येतील जातील, पण शेवटी हे शहर आपल्याला सगळ्यांना सांभाळायचंय आणि त्याच्यात 92 ते 2017 तुम्ही जशी साथ दिली, त्याच्यात कुठं काही त्रुटी राहिल्या असतील तर ते मी दुरुस्त करेन. कारण माझ्या सुरुवातीच्या काळात या शहराने मी त्यावेळेस कुठलंही काम न करता भरभक्कम पाठिंबा 91ला दिलेला होता. मी पाहिलेले स्वप्न या शहरातील मी प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे या शहराला देश पातळीवर एक नवी ओळख आपण निर्माण करून दिलेली आहे. पण अलीकडच्या काळात तिथं जर बघितलं तर ते बघवत नाही पत्रकार मित्रांनो. कर्ज काढून सण साजरा केला जातोय. इथल्या पुढाऱ्यांनी जसं ऋण काढून सण साजरा करू नये असे जुनी लोक आम्हाला सांगायची. शहरापेक्षा स्वतःला आणि स्वतःच्या परिवाराला मोठं होण्याची एवढी राक्षसी भूक या शहराची परिस्थिती बिघडवलेली आहे. मला हे बघवत नाही, म्हणून मी आमच्या वेगवेगळ्या सहकार्यांना बरोबर घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझा त्याच्यामध्ये जीव तोडतो हे मी मनापासून आपल्याला सांगतो. मी तुम्हालाही पत्रकार मित्रांना सांगेन, आम्ही आमच्या 25 वर्षात काय केलं आणि यांनी यांच्या 9 वर्षात आशिया खंडातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका कशी कर्जाच्या खाईत लोटली हे आपण सगळ्यांनी पाहावं आणि प्रत्येकाने आपल्या सद्विवेक बुद्धीला स्मरून मतदान त्या ठिकाणी करावं असं आवाहन मी या निमित्तानं करतो. विचार एखादी कार्यक्रम एखादी नाही आईने नाही सांगितलं. एक माझी लाडकी बहीण आलेली होती, त्यांनी सांगितलं. नाही याच्या संदर्भामध्ये मी ते कोण होते काय होते ते विचारपूस केली नाही, परंतु असले प्रकार या शहरामध्ये झालेले आहे. आमच्याही काळामध्ये मी माग काही बिनविरोध निवडणुका त्या ठिकाणी झालेल्या तुम्हाला पण सगळ्यांना माहितीये. पण लोकशाही पद्धतीनं ते झाल्या, संविधानाच्या माध्यमातून झाल्या, घटनेने जे घालून गेलेली शिस्त आहे त्यांनी झाल्या, तर आमचा काही विरोध असायचं कारण अहो. त्यामध्ये काही उमेदवार त्या बाबतीमध्ये त्यांची इतकी दहशत आहे की तिथं उभं राहायला देखील काही जेवढं तयार होईल. ही वस्तुस्थिती आहे, हे मी मान्य करतो, ही वस्तुस्थिती आहे. बरोबर, मी तेच सांगतोय ना, ही दहशत कमी करण्याकरता हे कुणाच्या हातात आहे? लोकशाहीमध्ये हे नागरिकांच्या हातात आहे. नागरिकांनी मनात आणलं आणि या शहराला पुन्हा कर्जबाजारातनं बाहेर, कर्जबाजारात जरी महानगरपालिका केली ती पूर्वपदावर आम्ही मागे आणली होती. कामं केली, आम्ही 25 वर्ष कामं केली. पत्रकार मित्रांनो, एकही जण असं म्हणू शकणार नाही की अजित पवारांच्या त्या कारकिर्दीमध्ये कामं झाली नाही. कामं केली, वृक्षारोपण झालं, ग्रीनरी झाली, सगळ्या काही गोष्टी झाल्या. पण त्यावेळेस आम्ही कर्ज काढलेलं नव्हतं. उलट ठेवी वाढवत केंद्राचा पैसा, राज्याचा पैसा, वेगवेगळ्या योजनांचा पैसा आणि त्याला जोड आपल्या महानगरपालिकेची, असं करून आम्ही ती केली.
यामध्ये आमच्या हातामध्ये महानगरपालिकेची सूत्र गेले 9 वर्ष नाहीये, त्यामुळं तिथं दहशत वाढली. हे साधं सरळ गणित आहे. दादा मुळे म्हणतात की दहशत जे काय आता इथं पुढे वाढणार आहे ती दादामुळे वाढणार आहे अशा उमेदवार पुण्यामध्ये. या संदर्भात मी पुण्याच्या प्रेसमध्ये बोलणार आहे. त्याबद्दल मला एवढंच सांगायचंय, कारण माझ्या एका सहकार्याने सांगितलं, एका व्यक्तीला परदेशात जायला कुणी मदत केली? जरा डोकं खाजवा दाखवा. पुण्यामध्ये एक व्यक्ती परदेशामध्ये पळून गेला की नाही? त्याला पासपोर्ट कुणी दिला? कसा गेला? काय गेला? याचं जरा नीटपणे चौकशी करा. आणि त्यांनी पण वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये कुणाकुणाला उमेदवारी दिलेली आहे गेल्या 15-20 वर्षात, ह्याचंही रेकॉर्ड काढा. मी त्या संदर्भात माझी फक्त इथं युती एनसीपी म्हणजे तुतारी आणि घड्याळ नाही, त्याच्यामध्ये आम्ही आरपीआय सचिन खरात गट म्हणजे आरपीआय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, त्यांनी पण पुण्यात पिंपरी चिंचवड माझं पत्र आहे. काल विजय स्तंभाला दर्शन करण्याच्या करता, अभिवादन करण्याच्या करता मी गेलो. आपलं 1 जानेवारीला आपण जमतो ना, तिथंही सचिन माझ्या बरोबर होता. त्याच्या संदर्भात काही जागा आम्ही इतर म्हणजे त्यांना सोडल्या. आता त्यांना जागा सोडल्यानंतर त्यांनी कुणाला उमेदवारी द्यावी हा त्यांचा अधिकार आहे. आता इथं पीपल्स रिपब्लिकन पार्टी महाराष्ट्र प्रदेश संभाजीराव रंगनाथ गायकवाड, जोगेंद्र कवाडे साहेबांचे, त्यांनी पण आम्हाला पाठिंबा दिला, असा अनेक लोकांनी दिलेला आहे. त्याच्यामुळं त्यांना तिथं उमेदवार जे वाटून येतील तिथं त्यांनी कुणाला द्यावीत हा त्यांचा अधिकार आहे. आणि मी मगाशी जे सांगितलं, हो का, हे व्हाईटनर लावलेलं, मी जर मगाशी म्हणत होतो ना, हे जे प्रकार आहे तो का व्हाईटनर लावलेलं, हे माहितीच्या अधिकारात आपण माहिती काढली. हो का व्हाईटनर लावलेलं, हो का व्हाईटनर लावलेलं, भयानक चाललंय, भयानक. यामध्ये आमच्या हातात सूत्र आल्यानंतर त्याची चौकशी रितसर, कुठल्याही पार्सलिटी न करता, त्या व्यवस्थितपणे जे काही नियम करून दिले त्या नियमाने आम्ही करू. पण त्याकरता जनतेचे आशीर्वाद आम्हाला पाहिजे. त्याकरता घड्याळ आणि तुतारी याला यांनी साथ दिली पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही मला किती वर्ष ओळखता? 35 वर्ष ओळखता. 35 वर्ष ओळखता ना. मी कधी ह्या गोष्टीचं समर्थन केलं? कधी केलंय? आणि आता मी तुम्हाला कुठल्या प्रकारे 3 संपलं की अजून माझ्याकडे यादी आली नाही. मला खरं थोडी उशिरा प्रेस, मी पुण्याला प्रेस देणार आहे, त्याच्यामध्ये दाखवेल ना राष्ट्रवादी तुतारीचे उमेदवार कुठले, राष्ट्रवादी घड्याळचे उमेदवार कुठले, आणि सचिन खरातांनी दिलेले उमेदवार कुठले ते मी दाखवेल ना. काय काय बर, उद्याच्याला गुन्हा कुणावर झाला तर गुन्हा सिद्ध व्हायच्या आधीच तो दोषी असतो का? असतो. तुम्हाला माहितीये माझ्यावर 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला ना. ज्यांनी केलं त्या सगळ्यांच्या बरोबर मी सरकारमध्ये आहे का? आहे ना. अरे एकाने बोला ना, माझ्या हातून नाही, हे तुम्ही बघायचं. मी काय बोलणार आहे? मी बोललो की तुम्ही म्हणाल हा हे असंच करणार. तुम्हाला सगळे उमेदवार डोळ्यासमोर आहेत. कुणी काय केलं? आता ज्या माझ्या लाडक्या भगिनीला मी महापौर केलं होतं, तिनंच तिकडे तिकीट घेतलं. तिच्यावरच आरोप झाले की हिनं ते पांडुरंगाच्या मूर्त्यांमध्ये गडबड केली. आता काय करायचं? अहो तुम्ही एक मिनिट थांबा ना. माझं 15 वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र सरकारमध्ये होतं.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही राष्ट्रवादीच्या ताब्यात होती, त्यावेळेस मी काम करून दाखवलं की नाही? काम करताना ही संस्था वेगळी आहे, ही संस्था वेगळी आहे. बाबा, स्थानिक स्वराज्य संस्था आहे ना, त्या संस्थेमध्ये काम करणारे इथले लोक वेगळी आहे, तिथं आम्ही ज्यांच्याबरोबर काम करतोय ती लोक वेगळी आहे. समजून घे, समजून घे. त्याच्यामध्ये सांगितलं ना की महानगरपालिकेची सूत्र जर पुन्हा मागच्यासारखी आमच्या हातात दिली तर आम्ही या सगळ्या गोष्टी, पण मी पुढच्या प्रेसला हे सगळं तुम्हाला काय करणार. मी आज काय सांगितलं, काय घडतंय गेल्या 9 वर्षात, काय घडलंय आणि काय घडतंय, आणि कसं कर्ज वाढलंय, आणि कशा ठेवी नष्ट झाल्या, आणि कशी बिलं देणं बाकी आहे स्थापत्याची आणि त्या सगळ्यांची, हे मी दाखवलं. का तुम्ही साथ दिली ना, 12 तास पण मला जास्त झाले. त्यामध्ये मी जे भाषण तळवलेला आणि चिखलेला केलं त्याला लाईक्स किती आले? 4,60,000 लाईक्स आले. कशामुळं करते ना, पूर्वी काय व्हायचं, पूर्वीची गोष्ट वेगळी. आता इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक, या सगळ्या गोष्टी इतक्या ऍक्टिव्हपणे काम करतात. मीच आश्चर्यचकित झालो ते 4,60,000 लाईक्स मिळाल्यानंतर. म्हणजे लोक बरेच जण आता सभेला न जाता आता ही पत्रकार परिषद पूर्ण राज्यात गेली ना, लाईव्ह तुम्ही दाखवताय. माझं काम कित्येक करोड लोकांना तुम्ही दाखवले. तीन तरी कशाला ठेवायच्या, त्या पण देऊन टाकू. प्रभाग क्रमांक 19 मध्ये पिंपरी चिंचवड शहर विकास आघाडी म्हणून एक आघाडी आली आहे. प्रभाग क्रमांक 19 मध्ये पिंपरी चिंचवड शहर विकास आघाडी नावाची एक 4 उमेदवार आहेत. त्यांना भाजपच्या पडद्याने म्हणजे अनेक नेत्यांचा पाठिंबा, छुपा पाठिंबा आहे अशी चर्चा चालू आहे. यावर आपलं काय मत आहे? मी त्याची माहिती घेतो. मी जेवढे काही उमेदवार आमचे आपल्या तुतारी, घड्याळ आणि आमच्या सचिन आणि हे बाकीचे आम्ही पार्टीमध्ये ना त्यांचे उभे केलेले आहेत, त्यामध्ये मी इमाने इतबारे, मी कधी माझ्या राजकीय जीवनामध्ये जुनेही काही पत्रकार नाही आहेत, मी कधी फिक्सिंग केलं नाही. बॅक फिक्सिंग मी प्रत्येकाला, मी त्यांची कामं केली असती. काही लोक विरोधी पक्षांची निवडून आल्यानंतर कधी कधी तर 78 पैकी 70 आमचे असायचे, 8 विरोधी असायचे. पण मी त्यावेळेस महापौर स्टँडिंगला सांगायचो त्यांनाही द्या, कारण ते शेवटी कुठल्या तरी वॉर्डाचं प्रतिनिधित्व करतात ना. आणि मागील 25 वर्षात असं एक उदाहरण माझ्याकडे आलं की आम्ही हे काम जाणीवपूर्वक होऊन दिलं. शेवटी तुम्ही एकदा तिथं 5 वर्ष आल्यानंतर तुम्ही सगळ्या महानगरपालिकेचे लोकप्रतिनिधी असतात, म्हणजे प्रमुख पदाधिकारी, स्टँडिंग कमिटी चेअरमन, महापौर, उपमहापौर, सभागृह देतात. काय नाही, त्यांना ज्यावेळेस मी नगरसेवक केलं त्याआधी नगरसेवक नव्हते ना, कोरीच पाटी होती ना. तसं आता त्यांच्या जागी नवीन लोकांना करायचं. फक्त जनतेने आशीर्वाद दिले पाहिजे, बटणं दाबली पाहिजे. समोरचा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज आहे तो मागे घेण्यात आलाय, नाही त्याच्यामध्ये ते सांगायचं राहिलं. माझं अजित गव्हाणेंचा मला निरोप आला की त्या 4च्या प्रभागामध्ये 2 जागा राष्ट्रवादीच्या, 2 जागा शिवसेनेच्या, इथे धनुष्यबाणाच्या. आम्ही शिवसेनेबरोबर पण चर्चा केली, परंतु बाकीच्या ठिकाणी आमची ऍडजस्टमेंट झाली नाही. पुण्यामध्ये पण आम्ही चर्चा केली. तुम्ही बघितलं होतं, ते माझ्याकडे आले होते काही त्यांचे प्रतिनिधी. इथं मात्र आम्ही आमच्या दोघांच्या अंडरस्टँडिंगनी 2 त्यांचे 2 आमचे केले. राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराने अर्ज मागे घेतलाय.
कुठला 35 म्हणजे पुण्याचं मी पुण्यात सांगतो ना, आम्ही पिंपरी चिंचवड करता खास आलोय, ते तिथं गेल्यावर सांगतो. हा हो का, शेवटी पुढे कुणाचं खच्चीकरण करू शकत नाही, पण ह्याच्यातनं जनता जनार्दन फार बारकाईने बघत असते. तुम्ही बघितलं मागच्या काळामध्ये, मला आठवतंय तेव्हा मी हायस्कूलला होतो, 75ची इमर्जन्सी आली. इमर्जन्सी मध्ये बोलणं पत्रकारांना पण अवघड झालं होतं, बरोबर आहे. सगळे चिडीचूप, काहींना तर जेलमध्ये टाकून दिलेलं होतं, टाकलं होतं की नव्हतं. पण नंतर 75च्या नंतर 77ला निवडणुका आल्या आणि जयप्रकाश नारायण यांनी एक उठाव केला. अहो कित्येकदा त्यावेळेस जनता पक्षाचे मध्ये का जनता दल असं काहीतरी होतं, त्यांचे उमेदवार काउंटिंगला गेले नाही की आपलं काय खरं नाही म्हणून, आणि ते सगळे निवडून आले. आपल्या देशातली जनता, आपल्या मतदार हा घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळे त्यांना जो मताचा अधिकार मिळालेला आहे, त्यांना जर असं हे काही चुकीचं चाललेलं दिसलं आणि ते त्यांना पटवून देण्याच्या करता समोरचे लोक यशस्वी झाले, तर जनता मिमी मांडणाऱ्यांना डोक्यावर पण घेते आणि मिमी मांडणाऱ्यांना खाली पण फेकून देते. हा इतिहास आहे की नाही? आहे ना. तुझ्या तोंडात साखर पडो. खरे ते मांडले त्यामध्ये मी आता बोलतोय ना, अरे बाबांनो, तुम्ही मला साथ द्या, मी नाही बदल करून दाखवला तर बोला ना. त्यामध्ये त्या संदर्भामध्ये सगळ्या गोष्टी पूर्वी जशा व्हायच्या त्या पद्धतीने होतील, सगळ्याचा मान सन्मान ठेवून आम्ही करू. अजित पवार सारख्यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही, तर दुसरीकडे विक्रांत नांदेही उमेदवारीच्या रिंगणात दिसून येत नाही. विक्रांत नांदेंच्या त्यांनी मला सांगितलं की मला नाही दिलं तरी चालेल, माझ्या भावाला द्या, म्हणून त्याच्या भावाला दिले ना. अजित पवार म्हटलं, दादा मी आता आमदारकीला उभा राहणारा माणूस महानगरपालिकेला कसा त्याच्यामुळे ते आता पुढच्या आमदारकीची वाट बघतो. काय आपली अडचण? हो मग बरोबर आहे ना, त्या निवडणुका झाल्यावर नवीन आयुक्त मिळेल. पुढे मग ते करतायत ना चांगलं. अहो एक मिनिट, तुम्ही साधं गणित, कुठली नगरपालिका, महानगरपालिका किंवा संस्था असेल तर त्याच्यामध्ये जो प्रमुख असतो, जो ते चालवतो, जो त्याच्यामध्ये किंग मेकर असतो, त्याला जबाबदार धरलं जातं ना. अधिकारी काही 3 वर्ष येतात, बदली करून निघून जातात. तुम्ही ऐका, मी वेगवेगळे चांगले अधिकारी आणू शकत नाही. ते राजेश पाटील पण चांगला अधिकारी होता की नाही? मी तर ते ओरिसा का कुठल्या काढायचे होते, पण आणले होते, ते चांगलं काम करत होते. मी नेहमी माझ्या हातात जेव्हा असतं त्यावेळेस चांगले अधिकारी सर्व ठिकाणी आणायचा प्रयत्न करतो, कारण त्याच्यातलं निम्म काम आपलं वाचतं. काय दिली? शरद पवार गटाने दिले आणि भाजपचा उमेदवार आहे क्रमांक 9 मध्ये, त्याच्यामुळे भाजपला फायदा होणार नाही. आम्ही सांगून बघितलं त्यांना, परंतु ते म्हणले नाही, तुम्हाला एक जणांना घ्यावं लागेल. तिथं काही शेवटी आमचं जमलं नाही.
त्याच्यामुळं वाद वाढवण्याच्या पेक्षा मैत्रीपूर्ण लढत असं करून आम्ही कालच्या विधानसभेला पण काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढी ते झाल्या की तुम्हाला माहित नाही का? काही ठिकाणी झाले की नाही? श्रामपूरला झाली, पुरंदरला झाली, अशा काही मला वाटतं ह्याला झाली, सिंदखेड राजाला झाली. आमच्या काळात झालं नाही असं चुकीचं बोलू नका. मी माझ्या काळामध्ये बंद पाईपलाईनचं काम सुरू केलं. त्याच्यानंतरच्या काळामध्ये एक घटना घडली, ती गोळीबार झाला. त्याच्यातनं माझी प्रचंड बदनामी केली की होय त्यांनी हे सगळं कृत्य घडवलं. त्याची जबरदस्त किंमत मला राजकीय मोजावी लागली. आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये महानगरपालिकाच माझ्या हातात गेली आणि ते काम केलं पाहिजे. मी आता सुनील शेळके यांना पण विनंती केलेली की पुढं का होईना जर नागरिकांनी माझ्या ताब्यामध्ये महानगरपालिका दिली, मी सांगतोय मी स्वतः बघणार, मी कामाचा माणूस आहे. माझे नागरिकांना आव्हान आहे, तुम्ही माझे उमेदवार निवडून द्या. मी रोज पाणी या शहराला देण्याच्या करता 100% यशस्वी होऊन जातो. मी जे बोलतो ते करतो, तेवढी धमक ताकद माझ्यामध्ये आहे. त्याच्याबद्दल पण खूप तक्रारी, जसं मध्ये आमचं सरकार आलं त्यावेळेस PMRDA सगळा आपण रद्द केला, तसं मी आत्ताच सांगितलेलं आहे. त्या पद्धतीनं गोरगरिबांच्यावर, लहान घटकाच्यावर अन्याय करणारा तो DP प्लॅन आहे, तो आम्ही ठराव करून रद्द करू. जनतेने हे काम करण्याच्या करता मला बहुमत दिलं पाहिजे. बहुमत दिलं तर मी या सगळ्या गोष्टी करू शकतो आणि मी ते करून दाखवलं 25 वर्ष. शहरामध्ये आजही वाहनाची तोडफोड होते, पोलिसांचा वचक राहिला नाही. म्हणजे सांगतो ना, म्हणून तर महानगरपालिका माझ्या ताब्यात दिल्यावर मी ते अधिकाऱ्यांना करीन ना, हे सांगतो साहेब. मी आव्हान करतोय, मला अजित दादा म्हणत असले तरी मी दादागिरी करत नाही. दादागिरी करत असतो तरी इथपर्यंत पोहोचलोच नसतो. मला सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जायचंय. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने आम्ही पुढे जाऊन पाहतोय. त्याला माझ्या पिंपरी चिंचवडकर हा मिनी भारत आहे, त्या मिनी भारताने आम्हाला आशीर्वाद द्यावे. नागरिकांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता आतमध्ये जाऊन कुणाचं बटन दाबता हे कुणाला कळू शकत नाही आणि खुल्या वातावरणात, खुल्या मैदानामध्ये या निवडणुका व्हाव्या आणि सगळ्यांनी लोकशाही आणि आचारसंहितेचा कुठेही भंग न होऊ देता प्रत्येकाने. आज आता तुम्ही मगाशी विचारलं, काही लोक गेले, त्या सगळ्यांना काय प्रलोभन दाखवलं, तुम्ही या, महानगरपालिका आमची येणार आहे, आम्ही तुम्हाला टेंडर देऊ, आम्ही तुम्हाला हे देऊ, आम्ही तुमचा खर्च करू, आम्ही तुमचा अमुक करू. कारण आता ह्यांना 3-3, 4-4, 5-5 वेळा मीच निवडून आणलेलं. मी त्यांना विचारलं का असं करता, तर त्यांनी ह्या गोष्टी सांगितल्या. म्हणजे एक प्रकारे पण तरी पण आम्ही जवळपास 125 उमेदवार तर उभे करू शकलो. नाही तर पुढच्या सांगतो मला ते पुढं आम्ही काय करणार आहे ते. काय काय कोण प्रभाग क्रमांक 11 मधनं राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेलेल्या उमेदवाराला पोलिसांनी गंभीर गुन्ह्यात त्याच्यावर काल आरोप होता. मी माहिती घेतो, मला ही बातमी आताच कळली. आमचा कोणी उमेदवार नाही. तुमच्याबरोबर फोटो आता
अरे फोटो काय आता कुणी फोटो काढतोय झालेला ते फोटो अहो पक्षप्रवेश झाला म्हणजे तो माझा उमेदवार आहे कसा आहे मी राष्ट्रवादीचाच ठेवला. मग मला आता अरे बाबा नाही ना एबी फॉर्मच दिला नाही असं काय करता तुम्ही हा ऐका 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 मला मुद्दा काढला ऐका माझ्या काही सहकाऱ्यांना असंही सांगितलं काही मी अहो तुम्ही आमच्याकडे या 2,500 मतं तर अशीच आम्ही पहिलीच ऍडजस्ट केलेली आहे आणि मग बाकीची मिळणार असंही काही नाही वास्तविक मी आपल्याला सांगतो मशीन मध्ये कुणालाही चेंज करता येत नाही अरे थांबा ना बाबा त्यामध्ये निवडून आले त्याच्यामध्ये असं होत नाही पण कधी कधी पराभव झाला तर तो खुल्या मनाने मान्य केला पाहिजे की बाबा आम्ही आमच्या परीनं मनापासून प्रयत्न केले पण जनतेला आम्ही मतपरिवर्तन करण्याच्या करता यशस्वी होऊ शकलो नाही असं करून त्यांनी मान्य केलं पाहिजे अलीकडे काय झालं पराभव झाला ते मशीन मध्ये ऍडजस्टमेंट झालं हे झालं पत्रकार मित्रांनो तिथं काही गडबड होत नाही कारण एवढ्या मोठ्या मशीन मध्ये गडबड करायची म्हटलं तर कितीतरी अधिकाऱ्यांना हाताशी धरावं लागेल ते होऊ शकत एक मिनिट थांबला बाबा जरा बोलू दे ना पत्रकार परिषद पाहिजे त्यामध्ये हे कुठलं तरी होत नसलं तरी देखील एकंदरीत बाकीच्या संदर्भामध्ये उभार नाव नोंदणी तिबार नाव नोंदणी 4 वेळेला नाव नोंदणी त्यांच्या प्रभागातले माणसं काढून त्यांच्या प्रभागात टाकणं त्यांच्या प्रभागातनं काढून योग्यच्या प्रभागात टाकणं हे प्रकार झालेले आहेत आणि मी हे संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं असं करू नका किंवा काहींचे नावच तिथनं गायब होणं असे काही प्रकार झाले ते होता कामा नये आणि हे सगळ्यांनीच मान्य केले म्हणजे कुणी असं तुम्ही वकील रवींद्र चव्हाणांचं एक स्टेटमेंट ऐकलं असेल त्यांनी पण त्या पद्धतीने बोलता ठीक आहे धन्यवाद